अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। उदोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय। श्री स्वामी समर्थ। आता पितृपंधरामध्ये खूप जणांचं मत आहे की दादा देवीचा टाक घेतलेला चालेल का? पितृपंधरामध्ये देवीची कोणती सेवा आहे ती करायला चालेल का? आणि देवीचा टाक खूप जणांना आपली कुलदेवताच माहित नाही, आपली देवी कोणती हेच माहित नाही। मग देवीचा टाक घरामध्ये विकत घेतला चालेल का? परत नवरात्रीमध्ये उपास कसे करायचे याच्याबद्दल सगळी माहिती सांगणार आहे। आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। नवरात्र हे 3 ऑक्टोबर पासून सुरू होत आहे। त्या 9 दिवसामध्ये नवमी आणि दशमी एकत्र आलेली आहे। ह्या 9 दिवसामध्ये आपण कोणती सेवा करायची आणि या पितृपक्षामध्ये जर देवीचे टाक घ्यायला चालेल का? तर माझं मत आहे की तुम्ही पितृपक्षामध्ये देवीचे टाक घेतले तरी चालतात, देवाला काही नसतं। तुम्ही देवाची वस्तू घ्यायला काहीही प्रॉब्लेम नाही। खूप जण असे आहेत त्यांना माहितच नाही की आमची कुलदेवता कोणती आहे। त्यांनी त्यांचं नाव कमेंट करून सांगा किंवा मला व्हॉट्सअपवर त्यांचं नाव आणि ते मला कमेंट करून सांगा, त्यांची कुलदेवता त्यांचं नाव असेल, नाव आणि गाव मला व्हॉट्सअपवर पाठवा। तुमची कुलदेवता कोणती आहे मी ते सांगण्याचा प्रयत्न करतो। देवीचा जो एक ग्रंथ आहे त्या ग्रंथानुसार वंशवाळीनुसार तुमचं जे नाव आहे मी सांगण्याचा प्रयत्न करतो। सगळ्या जणांनी आता देवीचे टाक असेल ते घ्या। अमावस्याला घर स्वच्छता करा। 2 तारखेला अमावस्या आहे, पूर्ण घर स्वच्छ करा, कारण की 3 तारखेपासून घटस्थापना होणार आहे आणि देवी आई आपल्या घरी येणार आहे। देवी आई घरी येणार आहे म्हणजे खूप मोठा क्षण असतो तो। साक्षात माता आपल्या घरी येणार आहे, सगळ्यांच्या घरी येणार आहे। मग अशा वेळेस काय होतं, खूप जण म्हणतात दादा आमच्या गावाकडं समजा देवी बसवत असेल, घट बसवत असेल, मग आम्ही शहरात राहतो, आम्ही काय करायचं? तुम्ही जरी शहरात राहत असाल किंवा गावाकडे जरी तुमचे घट बसत असेल, मोठं घर तिकडे असेल, तर तुम्ही तुमच्या घरी तुम्ही ज्या शहरात राहत असाल तिथं तुम्ही देवीचा फोटो असेल तो ठेवू शकता। देवीला दिवा रोज लावू शकता, रोज दिवा लावू शकता। तिळाचा तेलाचा दिवा जर तुम्ही लावला त्याचं खूप महत्व आहे। ह्या नवरात्रीमध्ये तिळाचा तेलाचा दिवा लावला पाहिजे। जसं जसं तेल जळेल तसं तसं आपली आर्थिक उन्नती होत असते। तिळाचा तेलाचा दिवा लावायचा। परत ह्या काळामध्ये तुम्ही जास्तीत जास्त दुर्गा सप्तशती असेल, सिद्धकुंजिका स्तोत्र असेल, त्याच्यावर मी सगळे सविस्तर व्हिडिओ करणार आहे। पण हा मी फक्त एक नॉर्मल व्हिडिओ करतो की पितृपक्षामध्ये तुम्ही देवीला जे लागते ती खरेदी तुम्ही करू शकता। कोणाला कोणती देवी माहित नसेल तर मला व्हॉट्सअप करा, मी देवी सांगेल वंशवाळीनुसार। परत तुम्ही ह्या काळामध्ये आता राहिले 2-4 दिवस राहिले। 3 तारखेला घटस्थापना होती। घटस्थापनेच्या अगोदर घर पूर्ण स्वच्छ करा। परत घटस्थापना करायच्या अगोदर ह्या 9 दिवसाच्या काळामध्ये कोणती सेवा करायची? गुरुचैत्र पारायण, नवनाथ पारायण सगळी सेवा करू शकता। दुर्गा सप्तशती, सिद्धकुंजिका, नवार्णव मंत्र याच्यावर सगळे सेपरेट व्हिडिओ करणार आहे आणि मी स्वतः पण गुरुचैत्र पारायण करणार आहे। मग हे 9 दिवस आहे, हे ऊर्जा स्थान आहे। खूप ऊर्जा भेटते या 9 दिवसामध्ये, एनर्जी खूप भेटते। देवी आईकडून एनर्जी घ्यायची, आपल्याला एनर्जी खूप भेटते। या 9 दिवसामध्ये खूप सेवा करायची आहे आणि आपल्याला देवीसाठी काही खरेदी करायची असेल कोणाला तर तुम्ही खरेदी करू शकता। कोणाचे जर टाक खराब झाले असेल आता चेक करून घ्या। कोणाचे जर घरचे देवीचे टाक खराब झाले असतील तर तुम्ही ते बदलून आणू शकता किंवा त्याला दुरुस्त करू शकता। म्हणून प्रत्येकाने आपापले टाक चेक करा। थोडं खराब झाले असेल, थोडं हे झालं असेल, झिजला असेल, काही झालं असेल तर तुम्ही ते चेंज करून आणू शकता किंवा दुरुस्त करून आणू शकता। एकदा घटस्थापना झाली नंतर तुम्ही हात लावू शकत नाही, एवढं करू शकता। तर ही झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो। श्री स्वामी समर्थ।